18 जानेवारी 2023 ला साक्षी मलिक आणि बजरंग पुनियानं दिल्लीच्या जंतर मंतरवर पहिल्यांदा आंदोलनाला सुरुवात केली असलेल्या भाजपचे खासदार ब्रिजभूषण सिंग यांच्यावर 7 महिला पहिलवानांचं लैंगिक शोषण केल्याचा आरोप केला होता। ज्यावेळी शोषण झालं तेव्हा एक पीडिता अल्पवयीन होती। ब्रिजभूषणच्या जवळच्या कोणत्याच व्यक्तीला अध्यक्षपदी बसवणार नाही, सत्तेतला माणूस अजूनही मोकाट फिरतोय। नमस्कार, अनकट मराठीच्या चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत करतो। आजचा व्हिडिओ जरा भावनिक करणारा आहे, कारण असली दृश्य मला तरी बघवणार नाहीत। कारण भारताचे नाव जगभरात गाजवलेल्या या महिला पहिलवानांना आज कुस्ती सोडावी लागली। साक्षी मलिकनं मीडिया समोर आपले बूट काढून ठेवले आणि कुस्तीला रामराम ठोकला। गेली कित्येक वर्ष कुस्तीच्या आखाड्यात लढल्या आणि जिंकले देखील, पण जेव्हा न्यायाच्या लढाईची वेळ आली तेव्हा अभिनंदन, आपण त्यांना हरवलं। ही दृश्य इतकी मन विचलित करणारी आहेत की सर्वसामान्यांचं मन सुन्न होईल। पण एका माणसाच्या मागे पूर्ण सिस्टम, पूर्ण शक्ती असताना या मुलींनी आपल्यावर अन्याय झालाय हे जेव्हा बोलून दाखवलं तेव्हा तुमच्या मधल्या कित्येक लोकांनी त्यांची साथ सोडली। जेव्हा त्यांना आपल्या समर्थनाची गरज होती तेव्हा आपण त्यांना प्रसिद्धीसाठी हापापलेले, जातीयवाद करणारे, काहींनी तर देशद्रोही ठरवून मोकळे झाले। देशासाठी पदक जिंकणारे खेळाडू खरंच देशद्रोही असू शकतात का, असा प्रश्न पडलाय का तुम्हाला? कदाचित काही लोक खुश असतील की या खेळाडूंना न्याय मिळाला नाही आणि सत्तेतला माणूस अजूनही मोकाट फिरतोय। या असल्या माणसांमुळे माणुसकीला काळीमा फासली जाते आणि तुम्ही आम्ही फक्त बघतोय। तर झालंय असं की ब्रिजभूषण सिंग या खासदारावर विनेश फोगाट, साक्षी मलिक यांच्यासह 18 ते 20 महिला खेळाडूंनी लैंगिक शोषणाची तक्रार केली होती। त्यांच्या विरोधात त्यांनी 40 दिवस दिल्लीत आंदोलन केलं होतं। एवढं करूनही त्या माणसाविरुद्ध कोणतीही कारवाई होऊ शकलेली नाहीये। शिवाय क्रीडा मंत्र्यांनी ऑन कॅमेरा मीडिया समोर ब्रिजभूषणच्या जवळच्या कोणत्याच व्यक्तीला अध्यक्षपदी बसवणार नाही असं घोषित केलं होतं। पण आता भारतीय कुस्ती महासंघाच्या अध्यक्षपदी भाजप खासदार ब्रिजभूषण सिंग यांच्या समर्थकाची नियुक्ती झाली आहे। संजय सिंग हे कुस्ती महासंघाचे नवे अध्यक्ष म्हणून नियुक्त झाले। त्यानंतर भारतीय कुस्तीला ऑलिम्पिक स्पर्धेत चमकावणाऱ्या महिला पैलवान साक्षी मलिक, विनेश फोगाट यांनी खूप मोठा निर्णय घेतलाय। दोन्ही खेळाडूंनी कुस्तीचं मैदान सोडण्याची घोषणा केली, ज्याचे परिणाम संपूर्ण कुस्ती क्षेत्रात बघायला मिळणार आहेत। कारण ही अशी नावे आहेत ज्यांनी कुस्तीमध्ये खूप नाव कमावलंय। ज्या ब्रिजभूषण सिंग यांच्यावर लैंगिक छळाचे आरोप करत 40 दिवस दिल्लीत आंदोलन करूनही त्यांच्याच माणसाची नियुक्ती महासंघाच्या अध्यक्षपदी विराजमान होत असेल तर कुस्तीला रामराम ठोकलेला बरा, असं म्हणत साक्षी मलिक ढसाढसा रडली आणि पूर्ण देशाला भावनिक केलं। आम्ही जिंकू शकलो नाही, पूर्ण भावनेनं आम्ही लढाई लढलो, पण महासंघाच्या अध्यक्षपदी ब्रिजभूषण सिंग सारखी व्यक्ती, त्यांचा सहकारी जिंकून येत असेल तर मी माझ्या कुस्तीचा त्याग करते। यापुढे मी कुस्तीच्या मैदानात दिसणार नाही। देशवासियांना धन्यवाद, अशी भावना तिने कुस्ती सोडताना बोलून दाखवली। ब्रिजभूषण सिंग हे राजकारणात खूप दबंग नेते मानले जातात। अनेक वादांमध्ये ते अडकले आहेत, पण भारतीय कुस्तीमध्ये त्यांचा खूप दबदबा आहे। भारतीय कुस्ती महासंघाचे माजी अध्यक्ष, उत्तर प्रदेशच्या केसरगंज मधून भाजप खासदार आणि राज ठाकरेंनी माफी न मागितल्यास अयोध्येत पाऊल ठेवू देणार नाही अशी जाहीर धमकी देणारे हे नेते, तब्बल 6 वेळा खासदार झालेले गृहस्थ, पण ज्या कुस्ती महासंघाचे ते अध्यक्ष होते त्याच कुस्तीतल्या माजी ऑलिम्पिक पदक विजेत्यांनी, वर्ल्ड चॅम्पियन्सनी त्यांच्या विरोधात आंदोलन सुरू केलं होतं। ब्रिजभूषण यांच्यावर लैंगिक छळासह इतर गंभीर आरोप केले होते। 18 जानेवारी 2023 ला साक्षी मलिक आणि बजरंग पुनियानं दिल्लीच्या जंतर मंतरवर पहिल्यांदा आंदोलनाला सुरुवात केली आणि भारतीय कुस्ती महासंघाचे तेव्हाचे अध्यक्ष आणि केंद्रात सत्तेत असलेल्या भाजपचे खासदार ब्रिजभूषण सिंग यांच्यावर 7 महिला पहिलवानांचं लैंगिक शोषण केल्याचा आरोप केला होता। कोर्टाच्या आदेशानंतर ब्रिजभूषण यांच्या विरोधात FIR दाखल झालं। त्यात पॉस्को कायद्याची कलमही आहेत, कारण ज्यावेळी शोषण झालं तेव्हा एक पीडिता अल्पवयीन होती। त्यांनी संधी मिळताच महिला कुस्तीपटूंचा लैंगिक छळ करण्याचा प्रयत्न केला असं दिल्ली पोलिसांनी न्यायालयात सांगितलं होतं आणि त्यांच्या विरोधात आरोप सिद्ध करण्यासाठी पुरेसे पुरावे असल्याचं कोर्टात सांगितलं होतं। पण अजूनही ती केस तशीच धुळकात पडून आहे। 40 दिवसांचं आंदोलन, मारहाण सहन करून देखील या खेळाडूंना त्यांना न्याय देण्यात आपण कमी पडलो असंच म्हणावं लागेल। 2016च्या ऑलिम्पिक्समध्ये जेव्हा भारताच्या नावापुढे 0 पदकं होती तेव्हा साक्षी मलिकनं देशासाठी पदक जिंकून देशाचा झेंडा फडकवला होता। तिच्या पदकाचा रंग कोणता होता ते कधीच महत्वाचं असू शकत नाही, पण तिने देशासाठी काहीतरी करून दाखवलं आणि जेव्हा देशाकडून तिला न्याय पाहिजे होता तेव्हा देशानं तिला न्याय मिळवून दिला नाही। कारण एक माणूस खेळापेक्षा, खेळाडूंपेक्षा मोठा झाला होता। देशात या खेळाडूंना न्याय कसा मिळेल हे माहित नाही
आज कुस्तीचे भवितव्य अंधकारमय आहे. हे अतिशय दुःखद आहे. त्यांचा लढा सरकारशी कधीच नव्हता, पण त्या माणसाची शक्ती आणि त्यामागे असलेली संपूर्ण यंत्रणा साऱ्या देशानं पाहिली. आधी पदके नदीमध्ये सोडून द्यायला निघालेले खेळाडू आता त्यांना दिलेला सन्मान देखील परत करत आहेत. बजरंग पुनियानं त्याला मिळालेला पद्मश्री पुरस्कार सरकारला परत केला. त्यामुळे आता पुन्हा एकदा खेळाडू आंदोलनाला बसणार असं दिसतंय. कदाचित आता तरी त्यांना साथ द्या, कारण त्यांच्यावर आलेली वेळ कदाचित आपल्यावर देखील येऊ शकते. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा आणि महत्त्वाचं म्हणजे व्हिडिओ शेअर करा. तसेच आपल्या चॅनलवर नवीन असाल किंवा अजून पण चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर लगेच करा.